आज वरदच्या बॉसच्या घरी पार्टी होती. वैभवी पार्टीसाठी छान तयार झाली होती. मागच्याच महिन्यात घेतलेली महागडी साडी नेसून वैभवी खुलून दिसत होती. तिच्या गोऱ्यापान अंगावर गुलाबी रंगाची साडी तिला शोभून दिसत होती. गळ्यात तिने महागडा हार घातला होता. हातात मॅचिंग ब्रासलेट आणखीनच शोभा वाढवत होते. बऱ्याच वेळापासून ती स्वतःलाच आरशात न्याहाळत होती आणि तिने मनातल्या मनातच तिच्या सौंदर्याला पैकीच्या पैकी मार्कसुद्धा देऊन टाकले होते. इतक्यात वरद तिथे आला आणि वैभवीला पाहून म्हणाला, किती सुंदर दिसते आहेस, असे वाटते नुसते तुला पाहत राहावे. पाहायला काही हरकत नाही, पण पार्टीमध्ये लेट व्हायला नको म्हणून सांगते, चल लवकर, वैभवी म्हणाली आणि दोघेही पार्टीला निघाले. निघताना त्यांची कामवाली बाई संध्याकाळच्या पोळ्या करण्यासाठी घरी आली होती. तिला पाहून वैभवी म्हणाली, शांताबाई, जाताना सगळं नीट आवरून ठेवा, नाहीतर मी नाही म्हटल्यावर स्वतःच्या मर्जीने काहीही कराल आणि सासूबाईंना नीट वाढूनही द्या. शांताबाई नुसत्या मानेने हो म्हणाल्या, पण वैभवीचे बोलणे ऐकून त्यांचा चेहरा मात्र उतरला. घरातून बाहेर पडल्यावर वरद तिला म्हणाला, अगं शांता काकू खूप वर्षापासून आपल्या इथे कामाला येतात. आजवर कामात कुठलीही चूक केली नाही त्यांनी. त्यांना इतक्या कठोर शब्दात बोलणे बरे नाही वाटत. निदान त्यांच्याशी बोलताना त्यांना काकू तरी म्हणत जा. अहो, या नोकर माणसांना काही वाटत नाही, आपण काहीही बोललो तरीही. आणि काकू म्हटल्याने काय त्या विनापगार काम करणार आहेत का आपल्याकडे, वैभवी बेफिक्रीने म्हणाली. अगं पण चला आता, नाहीतर उशीर होईल आपल्याला, वैभवी म्हणाली आणि वरद गप्प बसला. दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. तिथे पोहोचताच तिथली सजावट पाहून वैभवी म्हणाली, अरे वा, पार्टीची तयारी तर खूपच चांगली केलेली आहे. तुझा नवीन बॉस तर एकदम क्लासी वाटतोय. आहेतच त्या कमाल. एवढ्या लहान वयात त्यांनी इतकी प्रगती केली आहे ना की आम्हा पुरुषांनासुद्धा लाजवेल असे त्यांचे कर्तृत्व आहे, वरद म्हणाला. पुरुषांनाही लाजवेल म्हणजे? तुझी बॉस एक महिला आहे, वैभवीने प्रश्नार्थक नजरेने विचारले. हो, आता बघशीलच तू त्यांना, वरद म्हणाला. तिच्याबद्दलची स्तुती ऐकून वैभवीला आता वरदच्या बॉसला पाहायची उत्सुकता वाढली होती. ती आत गेली. वरद त्याच्या काही मित्रांशी बोलायला निघून गेला आणि वैभवी तिच्या काही ओळखीच्या मैत्रिणींना भेटायला निघून गेली. वरदच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या बायका एव्हाना वैभवीच्या चांगल्याच ओळखीच्या झाल्या होत्या. त्या सगळ्याजणी एकमेकींच्या कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या चर्चामध्ये गुंतल्या होत्या. गप्पांना अगदी उधाण आले होते. इतक्यात वैभवीची नजर एका स्त्रीवर पडली. एक साधी पण महागातली साडी घालून ती एका बाईशी बोलत होती. तिला कुठेतरी पाहिल्याचे वैभवीला आठवत होते. इतक्यात तिच्या लक्षात आले, ही तर भावना. दोघीही एकाच शाळेत शिकायच्या 12वीपर्यंत. भावना त्यांच्या घरी कामाला येणाऱ्या मोलकिरणीची मुलगी होती, म्हणून एकाच शाळेत आणि एकाच वर्गात आली तरीही वैभवी नेहमी तिच्याशी एक अंतर ठेवूनच वागली होती. किंबहुना भावनाला ती सतत तिची पायरी दाखवायला कधीच चुकली नाही. भावना अभ्यासात खूप हुशार होती आणि वैभवी जेमतेम. भावना बरेचदा तिच्या आईसोबत वैभवीच्या घरी कामाला यायची. वैभवी मात्र तिच्याशी कशी एका शब्दानेही बोलत नसे. शाळेतही सगळ्या मैत्रिणींना ही आमच्या घरी कामाला येते असे सांगून सारखी हिणवायची. ती समोर आली तर वैभवी नाक मुरडून निघून जायची. कधी भावनाच्या उसवलेल्या ड्रेसला मारलेला रफू पाहून मैत्रिणींसोबत फिदी फिदी हसायची, तर कधी तिच्या सावळ्या रंगावरून तिला दुरूनच एक काळी हाक मारून तिची मज्जा उडवायची. भावना मोलकरणीची मुलगी असूनही आपल्यासोबत एकाच शाळेत शिकतीये हे वैभवीला अजिबात आवडत नसे. पण भावनाचे आईवडील मात्र खूप मेहनत करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ह्यासाठी झटायचे.
भावनासुद्धा आपल्या आईवडिलांचे कष्ट आठवून मन लावून अभ्यास करायची. शाळेतील मुलींच्या चिडवण्याला कधीच तिने महत्त्व दिले नव्हते. आपण बरं आणि आपला अभ्यास बरा हेच तत्त्व तिने अंगीकारले होते. भावना आणि वैभवीची एक कॉमन फ्रेंड होती, सुजाता. एकदा तिच्या वाढदिवसानिमित्त ती संध्याकाळी सगळ्या मैत्रिणींना पार्टी देणार होती. तिने आधी वैभवीला निमंत्रण दिले आणि तिच्याच समोर भावनाला निमंत्रण दिले. तिने भावनाला सुद्धा पार्टीला बोलवलंय हे ऐकून वैभवी जरा मोठ्यानेच सुजाताला म्हणाली होती, आपल्यासोबत हिलासुद्धा कशाला बोलवते आहेस तू? हिचा क्लास काय आणि आपला क्लास काय? हिच्याकडे कपडे तरी असतील का पार्टीसाठी? तुला जर हिच्यासोबत घ्यायचं असेल तर मी येणार नाही. मला काही स्वतःची फजिती करून घ्यायची नाही आहे हिच्यासोबत, हॉटेलमध्ये पार्टीला जाऊन. असे म्हणत वैभवी दात काढून फिदी हसायला लागली. तिच्यासोबत तिच्या 1-2 मैत्रिणीसुद्धा हसायला लागल्या. सुजाताला खूप वाईट वाटले, पण त्यापेक्षाही जास्त वाईट भावनाला वाटले होते. त्या दिवशी तिला पहिल्यांदा वैभवीचा मनापासून राग आला होता. त्यानंतर ती कधीच तिच्या आईसोबत वैभवीच्या घरी गेलेली नव्हती. त्यानंतर 12वी झाली आणि सगळ्या मैत्रिणी आपापल्या मार्गाने गेल्या. त्यानंतर कित्येक दिवसांनी आज वैभवीला भावना दिसली होती. वैभवी बायकांच्या गराड्यातून भावनाकडे गेली. भावनाने तिला पाहता क्षणी ओळखले आणि तिच्याशी हात मिळवायला हात पुढे केला, पण हसत म्हणाली, तू वैभवी आहेस ना? वैभवीने मात्र तिला हस्तांदोलन करण्याचे टाळले आणि म्हणाली, हो, बरोबर ओळखलेस. तसेही मला कशी विसरणार ना तू? कितीतरी वेळा माझ्या घरी काम करायला यायची तू. वैभवी तुच्छपणे म्हणाली, हो, ते तर आहेच, पण आपण एकाच वर्गात शिकायला देखील होतो. भावना शांततेने म्हणाली, असेल, पण तू इथे काय करत आहेस? इतक्या मोठ्या पार्टीत तुला कोण बोलवणार म्हणा? आली असशील विना आमंत्रण किंवा इथे पण काहीतरी काम करत असशील, नाही का? वैभवी म्हणाली. आता मात्र भावनाला कळून चुकले की वैभवी अजूनही आधी होती तशीच आहे. ती वैभवीला म्हणाली, माझं सोड, तू कशी काय आलीस इथे? तू ओळखतेस का यांना? हो मग, माझ्या मिस्टरांच्या बॉसची पार्टी आहे ही, वैभवी म्हणाली. भावना यावर फक्त गालातल्या गालात हसली. इतक्यात पार्टीची अनाऊन्समेंट सुरू झाली. अनाऊन्समेंट करणारा म्हणाला, मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आज आपण आपल्या नवीन बॉसच्या वेलकमसाठी ही पार्टी आयोजित केली आहे. त्यांनी आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी कामाचा परफॉर्मन्स नेहमीच 100% दिला आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला अत्यंत उत्सुक आहे. आता तुमचा जास्त वेळ न दवडता मी त्यांना इथे बोलवतो. आणि त्यांनी भावनाकडे पाहिले आणि म्हणाला, भावना मॅम, प्लीज कम. आणि भावना अत्यंत आत्मविश्वासाने स्टेजवर चालत गेली. वैभवी तिच्याकडे नुसती आश्चर्याने पाहतच होती. नेमकं काय होतंय हे तिला कळतच नव्हते. इतक्यात भावना म्हणाली, थँक्यू सो मच गाईज, पण माझ्या यशामध्ये माझ्या इतकाच माझ्या टीम मेंबरचा सुद्धा आहे. त्यांच्या सहकार्यानेच मी अनेक माइलस्टोन पार करू शकले आणि त्याच टीमवर्कची जादू आताही पाहायला मिळेल, हीच मला आपणा सर्वांकडून आशा आहे. आणि तुमच्या इतकीच मी देखील तुम्हा सर्वांसोबत काम करायला उत्सुक आहे, भावना म्हणाली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. भावना वरदची नवीन बॉस आहे हे कळताच वैभवीचे तोंडच उतरले. ती भावनाला नुकतीच नको ते बोलून बसली होती. भावनाने तर आधीच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने तिच्या पुढे मैत्रीचा हात पुढे केला होता. पण वैभवीने मात्र तिच्या गर्विष्ठ स्वभावाने एका चांगल्या मैत्रिणीला गमावले होते. इतक्यात वरद तिच्या जवळ आला आणि म्हणाला, वैभवी, तुला आमच्या बॉसला भेटायचं आहे ना? चल. आणि वैभवीने काही बोलायच्या आत तिला भावनाकडे घेऊन गेला आणि भावनाला म्हणाला, हॅलो मॅम, मी वरद लोणकर आणि ही माझी मिसेस वैभवी लोणकर. भावनाने वैभवीकडे पाहिले. वैभवीने नजर चोरतच तिच्याशी हात मिळवायचा म्हणून हात पुढे केला. भावनाने मात्र तिच्याशी हात मिळवणे टाळून हात जोडून तिला नमस्कार केला आणि म्हणाली, नाईस टू मीट यू, मिसेस लोणकर. तेवढ्यात वरद कुणाशी तरी बोलायला म्हणून तिथून निघून गेला आणि भावना वैभवीला म्हणाली, मला वाटले होते की
इतक्या वर्षानंतर तू बदलली असशील, पण तू आजही लोकांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांच्याशी मैत्री ठेवतेस. मी आधी इतकी कठोर कुणाला बोललेली नाही आणि यापुढेही ही मला बोलायची गरज न पडो. पण इतरांना कमी लेखण्याआधी तू हा विचार करायला हवास की इतरांना कमी लेखण्याजोगे तुझे कर्तृत्व तरी काय? तू फक्त एका श्रीमंत वडिलांची मुलगी आणि श्रीमंत नवऱ्याची बायको आहेस, एवढंच. मला वाटतं तू माणसाला माणूस म्हणून वागवलं तर ते तुझ्यासाठीच चांगलं असेल, भावना म्हणाली आणि तिथून निघून गेली. वैभवी मात्र तिथेच मान खाली घालून उभी होती, आपल्या कृत्याचा पश्चाताप करत. आज तिला तिच्या स्वभावातील उणीव कळून चुकली होती. मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.